त्यानंतरची लीला आहे, भगवंत असं बऱ्याच लीला केल्या. शक्टासूर वधाची लीला आहे, तृणावर्त आहे, शक्टासूर आहे. आणि त्याच्यानंतर शक्टासूर वधाची आपण लीला बघू. भगवंत करवट, हिंदीमध्ये करवट म्हणतात, मराठीत काय म्हणतात, पुष बदलणे नाही का, त्या अंगावर त्या अंगावर होणे. जसं लहान मुलं असतं ना, असं पालतू झोपलं जातं लहान मुलाला. 3 महिन्यानंतरच काय करतात, त्याला असं करवट बदलतं. तो उत्सव साजरा केला. भागवत मध्ये पण वर्णन आहे की भगवंताचा पहिला वाढदिवस, 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भगवंताचा वाढदिवस साजरा केला मैयानं, नंदबाबांनी. बऱ्याच ब्राह्मणांना बोलवलं आणि काय केलेलं आहे, दान धर्म केलेला आहे. आणि कन्हैयांना काय करायचं, झोप येत आहे बघून मैयानं काय केलं, एक छकडा गाडी, बैलगाडी, त्या बैलगाडीवरती पितळेची किंवा तांब्याची भांडी आहे, त्याच्यामध्ये पितळेची भांडी आहे, त्यामध्ये वेगवेगळे काय आहे वस्तू आहेत जे दान देण्यासाठी गोळा केलेले आहेत. दुधाची, दह्याची, लोण्याची मडकी आहे, तुपाची मडकी आहे, ते सगळं त्या गाड्यावरती ठेवलेले आहे. त्या गाड्याच्या खाली काय केलेलं आहे, भगवंतानं झोपलं आहे मैयानं. आणि बरेच नातेवाईक आलेले, मित्रमंडळ आले, ते सर्वांना घेवाण देवाण किंवा भेट देणं. गदारी प्रति गृणाते भेटी मक्याती पृच्छती धुमते भोज येते वैषळविदम प्रतिलक्षण. हे जे प्रतिलक्षण आहे 6 पद्धतीचं प्रतिलक्षण मैया आणि नंद बाबा करत आहे. तर मैयानं लालाला ठेवलेला आणि व्यस्त झालेल्या सगळ्यांना गाठी भेटी करण्यामध्ये. आणि थोड्या वेळाने भगवंत उठले. भगवंत म्हणाले, छोट्या मुलांना माझ्याकडे लक्ष द्यायचं ठेवले नाही, बाकी सगळं आपापल्या ह्याच्यामध्ये मस्त आहे. कार्यक्रम ठेवला माझ्यासाठी. कोणासाठी? माझ्यासाठी. माझ्याकडे लक्ष नाही कोणाच. येणार चले काही असं चालणार नाही. सर्वांचं केंद्रबिंदू मी असलो पाहिजे. भगवंत आहे आणि भगवंतच केंद्रबिंदू असले पाहिजे. जर कोण असता कामा नाही. आणि भगवंत रडायला चालू केले. पण एवढा गोंधळ चालू आहे तिकडं, एवढा आनंद उत्सव चालू आहे तिला, गाठी भेटी चालू आहे. पुन्हा मैयाला काय ऐकायलाच जाईना. आणि भगवंतांना राग आला. जसं लहान मुलं हातपाय लहान पालू झोपले, लहान मुलं असं हातपाय किंवा दोन्ही पाय असे झिडकतात ना, तसं भगवंताने काय केलं, आपले पाय झिडकले. आणि भगवंताचं एक चरण, त्या जो छकडा आहे, आपली गाडी आहे बैलगाडी, त्या बैलगाडीचा चाकाला लागलेला आहे. तसं तो गाडा आहे, बैलगाडा किंवा बैलगाडी, ते आकाशामध्ये उंच उडालेलं आहे आणि दूर जाऊन काय पडलेलं आहे. आणि त्या रथाचं जे काय चाक आहे, बैलगाडीचे चाक कितीतरी दूर जाऊन पडलेलं आहे. आणि गाडा पलटी होऊन पडलेला आहे. सगळं दही, दूध किंवा जे काही भेट वस्तू आहे ते सगळं काय विस्कटून पडलेले आहे. वारा नाही, पाऊस नाही, काही नाहीये. अचानक कसा गाडा उलटला. तर त्या गाड्यावरती एक शकट संस्कृतमध्ये बैलगाडीला शकट म्हणतात. तर एक भूत रूपातला राक्षस असुर, कंसाचा अनुचर, तो भगवान स्वतःच उद्धार करून घेण्यासाठी आला खास करून. तर त्यानं बैलगाडीचं रूप धारण केलं आणि त्याला असा उपशाप दिला होता की ज्यावेळेस भगवंताच्या चरणाचा तुला स्पर्श होईल, तू भूत येण्यातून किंवा असुर येण्यातून मुक्त होशील. आणि स्वतः उद्धार करून घेण्यासाठी आला होता. आणि जसं भगवंताच्या चरणाचा स्पर्श होतो तसा त्याचा उद्धार होऊन निघून जातो. आणि सर्व छोटे बालक सांगतात, जे बघत बसले असतात, भगवंतासोबत खेळत असतात, की बघून झोपले असतात, त्या गाडीचे बोटे खेळत असतात. तर काही लोक येतात, म्हणतात, अरे गाडी कशी काय उलटली, वारा नाही, काय नाही, कोण आलं बी नाही, कोण दिसतही नाहीये, अचानकच एवढं असं बैलगाडी उचललेली आहे, तिकडे जाऊन पडलेले, कसं काय. तर काही लोकांना लहान पोरांना विचारलं, तर बाळांनो कसं काय झालं हे, कसं काय नाही. नंदलाला उठले होते आणि लढत होते, मायांचं लक्षण होतं म्हणून त्यांनी काय केलं, असं आपली लात किंवा आपलं चरण आहे त्या बैलगाडीला मारलं. जसं मारलं तसं गाडा आकाशामध्ये उडाला आणि तिकडं दूर जाऊन पडला. काही लोकांना आश्चर्य वाटतं, असं कसं होऊ शकतं. तर ज्या भक्तांनी किंवा ज्या गोपाने विचार होतो, ज्या गोपीने विचार लहान मुलांना, त्यांना जी दुसरी होती ज्यांनी विचार नव्हते ते ओरडू लागले, बुद्धी आहे का म्हणे. लहान पोराला विचार असते का म्हणे. आणि लहान पोराला काय बुद्धी असते का, ती काय सांगतात की लात मारणे हे ना, छोट्याशा मुलांना लात मारणे एवढा लांब जाऊन करा पडला, शक्य आहे का. शक्य आहे. हे लहान पोरांना पण डोकं नाही, तुम्हाला पण डोकं नाही. पण लहान मुलं ही निरागस असतात, त्यांच्या मनामध्ये कपट नसतं.
लहान मुलांच्या मध्ये कपट नसतो आणि भगवंतांना कपटी लोक आवडत नाहीत. म्हणून अवधूत ब्राह्मणाने किंवा दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केले, त्यातल्या लहान मुलाला 1 गुरु केला. लहान मुलं कसं असतं, निरागच असतं. उठ म्हणते की उठतं, बस म्हणते बस, त्याला काय कळत नाही. आपल्याला म्हणलं तुझं नाक फुटाय म्हणून आपल्याला कोणी विचारलं, आपण नाकाला हात लावून दाखवणार काय? लहान पोराला विचार नाक फुटाय दाखवायचं नाक आहे, तुझं नाव काय म्हणायला लगेच सांग. त्या डोक्यात काय नसतं, निरागस असतं. तशी लहान मुलं निरागस असतात, त्यांनी सांगितलं जे खरं आहे ते सांगितलं, पण कोणाला विश्वासच बसत नाहीये. कसा विश्वास बसणार? छोट्या लहान मुलं आपल्याला विश्वास बसणार, कारण अमृतवासी सर्व माधुरी लीलाचं आस्वादन करणारे. आणि आता भगवंत हे भगवंत आहेत असं कोणाला माहितच नव्हतं, कारण ते सर्वजण भगवंताला एक छोटस शिशु समजायचे. आणि भगवंत रडत आहेत, मोठमोठ्या रडत आहेत. मैया पळत पळत आले, तालात कुठे बघितलं तर काय केलं, घेतलेलं आहे. आणि कृष्ण रडत आहेत, तर कृष्णाला भूक लागली म्हणून काय करत आहे, आपलं दूध पान करत आहे. भगवंताचं एक नाव आहे आत्माराम पूर्ण काम. त्यांना भूक कशी काय लागली, तर भगवंत लीला खेळण्यासाठी जिथं आलेले, तर लीला खेळणार नाही तर मग काय खेळणार भगवंत. तर भगवंताने हे दूध पिण्याची लीला केली. बघितलं भगवंत काय दूध पित आहेत, त्यामुळे काय झालेलं नाहीये असं सगळ्यांना समजलं. आणि सर्वजण आनंदाने राहू लागले. नंतर एक लीला आहे भगवंताची खूप छान, विशेष करून एक फळवाली फळ विकण्यासाठी, जसं आदिवासी लोक आहेत घाटामध्ये, काय देशी केळ असेल किंवा ओरिजिनल केळ आहेत घाटामध्ये वगैरे उगवतात, ते काढून आणतात किंवा मध घेऊन येतात, मधाचे पोळे, ओरिजिनल मध पॅकिंग असतो डाबा किंवा ओरिजिनल असतो का त्यात काफी मिक्स केल्यास माहित नाही. पण ही आदिवासी लोक आहेत ती काय करतात, जातात मधमाशीचं पोळं काढतात आणि ओरिजिनल मध आणून काय करतात, मोठमोठ्या लोकांना विकत असतात. त्यांच्यावर त्यांचं उदरनिर्वाह चालत असतं. फळं आम्ही विकत असतात, केळी आम्ही विकत असतात. जंगलामध्ये जे काय निघत कंदमुळं किंवा मसाल्याचे पदार्थ हे सगळे आदिवासी गोळा करतात आणि ते विकतात, त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह आजही त्याच पद्धतीने चालू आहे. तसं एक आदिवासी स्त्री भिल्लीन बनलेली आहे, ती काय करतात, फळ घेऊन आलेली आहे. आणि ब्रजभूमीमध्ये जेवढे काय जीव आहेत ते सगळे भगवंताचे भक्त आहेत आणि सर्वजण भगवंतावरती खूप प्रेम करतात, खूप प्रेम करतात. आणि ती फळ घेऊन आलेली आहे. नंद महाराजांच्या समोर जात आहे, जाता जाता म्हणत आहे, फल लेलो फल, मिठे मिठे फल, फळ घ्या फळ, अमृतासारखी गोड फळ. आणि ज्या वेळेस कोणतं काय ओढत जातं त्यावेळेस लहान मुलं घरातून डायरेक्ट पळत जातात काय काय बघण्यासाठी. बरोबर नाही, लहान मुलांचा हा स्वभाव असतो की बाहेर काय कोण अनाउन्समेंट करत असेल, दौंडी पेटवलं असेल. आम्ही लहान असताना आमच्या गावात दौंडी पेटवली जायची आणि आम्ही घरातून पळत पळत जाणार दौंडी बघायला, त्याची दौंडी पेटवतो. तर किंवा काय विकण्यासाठी आलं तर लहान मुलं सगळ्यात पहिला जातात किंवा घराची जोर पण वाजवत. आपल्या घरी अतिथी आले, बेल वाजवली तर दरवाजा उघडा, पहिला आपण उठायच्या आधी लहान मुलं काय करतात, दरवाजा उघडतात. सवय असते लहान मुलांना. तसं कन्हैयाने बघितलं काय, एक फळवाले फळ विकण्यासाठी आलेले आहे आणि भगवंतांना फळं घेण्याची इच्छा झाली. भगवंतांना फळं घेण्याची इच्छा झाली आणि भगवंतांनी बघितलं तर आता फळं घ्यायची आहेत मला, म्हणून भगवंतांनी काय केलं, धान्याची जी काही कोठार किंवा पोती होती त्या पोत्यामध्ये अशी दोन्ही हाताने काय केले, आपले दोन्ही छोटे लहान मला काय एवढे असतील 4-5 वर्षे असे, आणि त्याने आपल्या दोन्ही हाताने काय केले, असं दोन्ही मोठीमध्ये धान्य घेतलेलं आहे. लहान मुलाच्या हातात किती मावणार आहे. आणि पळत पळत चालले, मोठीतले धान्य पळत पळत जाताना राहील का, तर रस्त्याने जाताना काय होतं सगळे सांगत चाललेलं आहे. आणि ते फळवाल्याने बघितले की नंदलाला येत आहे, तर थांबा थांबा मला फळं पाहिजेत. आणि भगवंत सुंदर रूप आहे लहान मुलाचं. कुठलीही लहान मुलं असं ते दिसायला खूप गोंडस आणि छान दिसत असतात. म्हणजे लहान मुलं बघितले की आपल्याला स्वाभाविक गोड वाटतात. तर हे तर भगवंत आहे, अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत, मधुरतेचे अधिपती आहेत, अतिशय सुंदर आहेत. आणि याच्याकडे बघितल्यानंतर ती फळवाली बघतच बसली आणि तिच्या फळवालीला सगळ्यात मोठं आश्चर्य वाटतं की ही छोटस बालक आहे आणि फळं घ्यायची असतील तर काहीतरी द्यावं लागते, त्याला कसं कळलं हे तिला खूप आश्चर्य वाटलं. आणि म्हणून ती काय बघत बसली आणि भगवंत काय करत मुठीमध्ये धान्य घेऊन चालले. पूर्वीच्या काळी
खेड्यामध्ये अजून तरी पद्धत आहे की ना माहित नाही, पण आम्ही ज्यावेळेस मी खेड्यात आहे त्यामुळे मला खेड्यातली पद्धती माहिती आहे. तर खेड्यामध्ये जर आपल्याला जसं आमच्या शेतामध्ये जास्त ज्वारी पिकायची, दुसऱ्या शेतामध्ये गहू पिकलं किंवा खपली गहू, विशेष करून हे 2-2.5 महिन्याचं नाही 5 महिन्याचं असतं खपली गहू. हे खूप कसदार असतं, ज्यामध्ये केमिकल नसतं, युरिया किंवा DAP मारलं जात नाही त्याला, शेणखताला ते उगवलं जे गहू आहे ते जर हवं असेल तर आम्ही काय करायचं, 1 पोतं खपली गहू घेतलं की 1.5 पोती किंवा 2 पोती ज्वारी द्यायची. असे घेवाण-देवाण असायची. एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देणं, ही घेवाण-देवाण. पैसे नव्हते, कागदी नोटा नव्हत्या, स्टीलचे कॉईन नव्हते, नाही का, असलं काही द्यायला लागत होतं. घेवाण-देवाण पूर्वीच्या काळी 10-15-20 वर्षापूर्वी सुद्धा असं होतं की काय आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्यांना एक वस्तू द्यायची, त्यांच्याकडे दुसरी वस्तू द्यायची, अशी घेवाण-देवाण चालायची. तर हे नंतर लहानपणी बघितलं की मैया किंवा बाबा काय घ्यायचं असेल तर काही ना काही देतात आणि मगच घेतात. भगवंती कुणाचं फुकट काही घेत नाहीत. तुम्ही असं समजू नका भगवंतांना काही डोनेशन दिलं तर भगवंतांना तुमच्या डोनेशनची गरज आहे. भगवंतांना कुणाची गरज नाही. कशाची गरज नाही, फक्त एकाची गरज, तुमच्या प्रेमाची गरज आहे. आणि गीतेमध्ये भगवंत एक श्लोक 2 वेळा म्हणाले, मन म्हणा भो भक्त मध्याज माम नमस्करो, माझा भक्त म्हणा, मला नमस्कार करा, मला शरण या, मी तुम्हाला सर्व पापातून मुक्त करतो. भगवंताच भक्त म्हटलं पाहिजे, भगवंतावरती प्रेम केलं पाहिजे. पण आपण प्रेम करतो कुत्र्यावरती, मांजरावरती, भगवंतावरती प्रेमच करत नाही. तो सांगत होते मला 25,000चं मांजर घेता काय म्हणून विचारलं. 25,000चं मांजर घरामध्ये मांजर पाळले 25,000चं, आणि त्याचं खाते 5,000चं, महिन्याला 5,000चं खाते. बापरे काय. तर जीवाचा स्वभाव आहे की प्रेम करणं, पण जीव भगवंतावरती प्रेम करणं हा जीवाचा खरा स्वभाव आहे. पण तो स्वभाव जीव विसरलेला आहे, मायाद्वारे विसरलेला आहे. म्हणून साधुसंत काय करतात, जीवाला ज्ञान देतात, त्यांनी सांगतात की भगवंतावरती प्रेम करा. प्रेमाचा विषय हे भगवंत आहे. भगवंताचे नाव आहे रसराज श्रीकृष्ण. जगाला प्रेम देण्यासाठी तर महाप्रभू प्रकट झाले. प्रेमी भक्त आहेत, प्रेमी भगवंत आहे. आणि भगवंत कसे आहेत, नुसते प्रेमी नाही, कसले प्रेम आहेत, ईर्ष्याळू प्रेम आहेत. विसरला का काल सांगितलं. भगवंत कसले प्रेम आहे, ईर्ष्याळू प्रेम आहे. त्यांच्यावरती प्रेम करायचं. त्यांच्यावरचं प्रेम काढून तुम्ही दुसरीकडे कुठे टाकला की मग मायला म्हणतात, माया हा तुझा माणूस, घे काय करायचं ते कर. ज्यावेळेस आपण जीव भगवंतावरती प्रेम करणं हा जीवाचा स्वभाव आहे. पण जीव विसरून काय करतो, कुत्र्यावरती मांजरावरती प्रेम करतो, गाढव पाळून गाढवावरती प्रेम करतो, घोडं पाळून घोड्यावरती प्रेम करतो. पण गाई कळत नाही. घरामध्ये 4-4 गाड्या आहेत, एक गाई घेऊ शकत नाही आपण, गाईवरती प्रेम करू शकत नाही. तुळशी महाराणीवरती प्रेम करू शकत नाही. कुत्र्यावरती प्रेम करतो, मांजरावरती प्रेम करतो. तर खरं प्रेम केलं पाहिजे तर भगवंतावरती प्रेम केलं पाहिजे. तर भगवंतांना कशाची आवश्यकता नाही, तुमच्या प्रेमाची आवश्यकता आहे. आता तेही नाहीये, कारण भगवंताच्या गोलोक धामामध्ये करोडो गोपी आहेत, रांगेमध्ये उभारले. भगवंत आम्हाला सेवा द्या. भगवंताच्या अंगणामध्ये सुंदर असा सावंतवाडीमधला तो डिझाईन केलेला झाडू घेऊन लक्ष्मी उभे आहेत, हजारो लक्ष्मी उभे आहेत. आता सावंतवाडीचं झाडू नाहीये, मी सांगतो सावंतवाडी खूप छान झाडू बनतो. असं वैकुंठामध्ये धूळच नाहीये, तर तरीही लक्ष्मी काय करतात, भगवंताची कृपादृष्टी आमच्यावरती पडावी. लक्ष्मी, ज्या लक्ष्मीची पूजा आपण करण्यासाठी मागं लागतो. 2 दिवसापूर्वी मी लक्ष्मीची कथा सांगतो. कोणाचे भक्त जास्त आहेत, कोणाचे भक्त जास्त आहेत, का नारायणाचे? कोणाचे भक्त जास्त आहेत? आपण कोणाचे भक्त आहे, हा का लक्ष्मी नारायणाचे? कोणाचे भक्त आहे? दोघांचे, लक्ष्मी नारायणाचे. कारण जिथं नारायण आहे तिथे लक्ष्मी असणारच. चंद्र देते चंद्रिका, शंभू देते अंबिका, संत देते विवेक असणे केश. चंद्र म्हणले चंद्रिका असणार, शंभोळी म्हणल्यानंतर अंबिका असणारच, संत आहे म्हणले विवेक असणार. तसं नारायण आहे म्हणल्यानंतर लक्ष्मी असणारच. नारायण सोडून कुठे जाऊ शकत नाही लक्ष्मी. लक्ष्मीचं काम आहे नारायणाच्या चरणाचं मसाज करणं, आणि ती करत असते 24 तास. नित्य सेवा आहे.
ज्यावेळेस जो भक्त भगवंताची भक्ती करतो त्याला कुठल्याही प्रकारची लक्ष्मी कमी पडत नाही. तर लक्ष्मी दासी आहे भगवंताची. ज्यावेळेस आपण भगवंताची भक्ती करतो, एक संतांनी खूप सुंदर एकनाथ महाराजांचा अभंग आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोनी संत सधनी राहिला देव संत सधनी राहिला. धन्य धन्य ते संतांचे सधन धन्य धन्य ते संतांचे सधन. जेते लक्ष्मी सहित शोभे नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण लक्ष्मी नारायण. तर भगवंताच्या भक्तांच्या घरामध्ये लक्ष्मी नारायण स्वतः राहतात. वैकुंठ सोडून संत सदनी भगवान स्वतः राहतात, लक्ष्मीजीला सोबत राहतात. जो भक्त जो जीव भगवंताची भक्ती करतो त्याला कुठल्याही गोष्टीची काहीही कमी पडत नाहीये. कमी पडायचा प्रश्न येत नाही. तुम्ही भक्ती करा करणं करा तरी भगवंताने काही कमी केलं नाही आपल्याला. आजपर्यंत मुबलक प्रमाणामध्ये ऑक्सिजन कधी पैसे मागितले नाही. डॉक्टरकडे गेला, दिवसाला 3 सिलेंडर लावणार, 2700 रुपये द्या म्हणून. पण डॉक्टर आहे घ्यायचं नाही ना. मी असं ऐकून आहे 900 रुपये एक सिलेंडर आहे ऑक्सिजन, आणि 3 सिलेंडर तर माझ्या माणसाला लागतात. मग दिवसाचं भाडं किती झालं ऑक्सिजनचं? 2700 रुपये. सूर्यप्रकाश, आता मग अशी लाईट घेतली पुन्हा आपला चेहरा आपल्याला दिसत ना. तर एवढा सूर्यप्रकाश भगवंताने मोफत आपण जन्मल्यापासून आतापर्यंत कधी लाईट बिल मागितलं. आता प्रत्येकाला लाईट बिल किती येते? 4 पट 10 पट 15 पट. लॉकडाऊन मध्ये लाईट बिल वाढवून लाईट बिल चाललेले आहे. 100 जागी 500 रुपये लाईट बिल नाही काय काय एकाला तर म्हणजे 1 लाख रुपये लाईट बिल आहे काय असतं. तर असं लाईट बिल भगवंताने कधी आपल्याला मागितलं नाही. पाऊस पाणी मोठी तलाव भरून ठेवलेला आहे. कुठल्याही इकडे धरण आहे हा ठीक आहे. असं ते वसुदेव तुमच्या घराकडे एक तलाव आहे, सगळीकडे तळच तळ आहेत, नदी आहेत, भरपूर पाणी आहे, पाण्याची कमी नाही. पाणीपट्टी मागितली का आपल्या घरामध्ये कनेक्शन असेल तर 1 रुपये कनेक्शन आहे रोज. त्याचं भाडा म्हणून द्यायला लागतं. भगवंताने कधी पाण्याचं भाडं मागितलं का? सगळं काही मोफत दिलेलं आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट. तरी जीव भगवंताची भक्ती करत नाही. हे दुर्दैव आहे जीवाचं. तर जो भक्त किंवा जो जीव भगवंताची भक्ती करतो त्याला काही कमी पडू देतील का भगवंत? त्याला कधीच काही कमी पडणार नाही. भगवंताची भक्ती केली पाहिजे. तर भगवंत हे का सांगत आहे मी? तर भगवंत आपल्या हातामध्ये छोट्या छोट्या नन्या मुन्या हातामध्ये असं काय करत धान्य घेतले, पळत पळत चाललेले आहे. आणि जात असताना हाताचं सगळं धान्य खाली पडत आहे. आणि अतिशय सुंदर रूप ती आदिवासी स्त्री बघत आहे. आणि अतिशय सुंदर रूप बघून ती मोहित झालेली आहे भगवंतावरती. आणि भगवंतावरती मोहित होऊन काय करत आहे की भगवंतांना बघत नाही त्याला काय पाहिजे. आपल्या टोपलीमध्ये जे काही फळं आहेत ती सगळे भगवंतांना देत आहे. भगवंत सुंदर रूप बघत बघत देत आहे. इकडे घेत आहे, असं देत आहे. भगवंत खूप सुंदर आहे. आणि भगवंताने असं आपल्या दोन्ही हातामध्ये असं पकडलेलं आहे. किती बसणार नाही का? असं 2 हातात दोन आणि असं बारीक असं दिलेलं आहे. आणि तरी ते देतच आहे. बाद झाल्यानंतर भगवंत चालले. तर भागवतमध्ये वर्णन आहे की भगवंतांना दिल्या ती जी टोपली आहे ती लगेच काय झालेली आहे? सोन्याच्या मोहराने, रत्नाने, माणिक मोती किंवा हिरे सगळ्यांची टोपली भरलेली आहे. पूर्ण पाठोपाठ भरलेली आहे. तर दुसरे भक्तगण सांगतात की भगवंताला पाहिल्यानंतर तिच्या हृदयामध्ये अष्टसात्विक भाव प्रकट झाले. कारण भगवंत जेवढे सुंदर आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सखावले आता दृष्टीकडे ऐसा तुझं आहे जो तुझं पाहे पांडुरंगा लाचावले मन लागलेची गोडी ती जगेन सुरेश आहे. तर भगवंताने एवढं सुंदर रूप तिनं पाहिलेलं आहे की ते भारावून गेलेले आहे. आणि त्याला कळलंच नाही की आपण टोपली घेऊन चाललोय काय केलं. भगवंत चिंतनामध्ये चाललेले आहे. तसं वर्णन आहे गोपी ज्यावेळेस मोठेकडे जायच्या डोक्यावरती माठ घेऊन जायच्या, त्याच्यामध्ये दही दूध लोणी वगैरे घेऊन जायच्या. आणि दही दूध लोणीची विक्री करताना म्हणाले दूध घ्या, कोण दूध घेते का दूध, लोणी घेते का लोणी, तूप घेताय का तूप, माखण घेतं का माखण.
असं म्हणायच्या ऐवजी त्या म्हणायच्या, कोणी गोपाळ घेता का गोपाळ, कोणी गोविंद घेता का. कारण डोक्यामध्ये विचार एकच, भगवंताचा विचार. त्यांच्या मनाला एकच छंद होता. कुठला छंद? गोविंदाचा छंद. माझ्या मना लागो छंद गोविंद, अशा आपली प्रार्थना करायला लागते. म्हणजे भगवंताचे भक्त आहेत ते काय म्हणतात, गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद. त्यांच्या मनाला छंद लागतो गोविंदाचा, साधकाला लावून घ्यावा लागतो. आणि जे भगवंत आहेत ते सिद्ध बारस आहेत, त्यांचा मनाला छंद ऑलरेडी लागलेला आहे. गोविंद गोविंद मना लागली छंद, ते छंद सुटत नाहीये. आणि त्यामध्ये जे डोक्यात गोविंद भरलेले आहेत, आणि ते लोकांना तुम्ही गोविंद घ्या, तुम्ही गोपाळ घ्या, काय तसं ही फळवारी आहे, ही विचार करत 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 चाललेली आहे. आणि तिने आपली फळं दिलेली आहेत, आपली टोपली उचलून डोक्यात दिली, तिला माहितीच नाही आपली टोपलीत फळं आहेत का नाही. आणि ते भगवंत चिंतनामध्ये मग्न आहे, आपल्या घरामध्ये गेलेले आहे. घरामध्ये गेल्यानंतर टोपली उचलून खाली ठेवते, आणि मग तिचे लक्ष येतं, अरे टोपलीमध्ये काय, सगळे सोनं चांदी हिरे माणिक मोती सगळे रत्न आहेत, 9 रत्न आहेत. आणि कसं काय आले, कुठून आले, तिला आश्चर्य वाटतं. तर त्या स्त्रीनं आता त्या फळवाळीनं थोडी फळं भगवंतांना दिली. त्याच्या पद्यात भगवंतांनी एवढं तिला दिलं की तिने विचारही करू शकली नाही. म्हणून भगवंतांना दिल्यानं काहीही कमी होत नाही. म्हणून असं जन्माष्टमीच्या उत्सवानिमित्त किंवा जेव्हा जेव्हा भगवंत प्रकट होतात त्यावेळेस उदाहरणार्थ भगवंतांना द्यायला हवे. कारण भगवंताचा बड्डे आहे ना इंग्लिश भाषेमध्ये. आपल्या बड्डेला आपल्याला कोण जर गिफ्ट दिलं आपल्याला किती आनंद होतो, बरोबर ना. आपल्या वाटतं की अरे मी किती उपकार केले माझ्या. मग भगवंताच्या बड्डेला आपण भगवंताला काहीतरी गिफ्ट दिलं, सफरचंदाचा बॉक्स आणून दिला, हे घ्या भगवंता पत्रम पुष्पम फलम, घ्या फलांचा अभिषेक करा, सफरचंदाचा अभिषेक करा. आणि भगवंताला दिलं, फुलं दिली, हार दिले, तुळशी दिले, 56 भोग दिले, तर भगवंताला किती आनंद होईल. तर भगवान आपल्या वाढदिवसात जिथे आपला आनंद होतो तसं भगवंतांना दिल्यानंतर भगवंतांना खूप आनंद होतो. कारण भगवंत आपले शाश्वत आई वडील आहेत. जसं आई वडिलांनी किंवा वडिलांनी चॉकलेट म्हणू शकतो किंवा आणखी काय मुलाला खायला दिलं, असं चॉकलेटचा पुडाच आणून दिला, ठीक आहे बाळा खा. आणि वडिलांनी म्हटलं बाळा मला एक चॉकलेट दे त्यातलं. असं चॉकलेटचा पुडा दिलेला आहे. आणि दिले काही पूर्ण काय ए माझा आहे, दुसरे आपल्या भावाला पण देत नाही. बाबा मला वाटून घ्या, नाही माझा आहे, ज्या हातात दिलं ते माझंच आहे. आणि काही मुलं असतात ते नाही आम्ही सगळे वाटून सगळ्यांना वाटून देतात. तसं बाबा कधी काय म्हणतात, बाबा मला चॉकलेट दे, नाही मी नाही देणार, माझं चॉकलेट आहे. दिले पण भगवंताने, सॉरी वडिलांनी, तरी वडिलाला परत देत नाही. वडिलाला काय चॉकलेट खायची इच्छा असते का, तरी पण आपली मुलगा कसा आहे बघण्यासाठी कधी मागतात. पण दुष्ट मुलं असतात ती काय करतात, देतच नाही. पण काय काय अशी पण मुलं असतात की चॉकलेटचा बॉक्स घेऊन पुडा दिला तर काय करतात, बाबा तुम्ही एक चॉकलेट, तेच एक चॉकलेट काढलं, बाबा नंतर बाबा त्यांची एक चॉकलेट खावायची. तर बाबाला किती आनंद होईल, दिले मीच तरी हे माझा मुलगा मला परत आणून देत आहे. आणि बाबाला किती आनंद होईल. तसं आपल्याला सर्व काही दिलेले भगवंताने, हे शरीर भगवंताने दिलेलं आहे. किती श्वास घ्यायचे, किती दिवस राहायचे भगवंत दाखवत आहे. किती कमवायचं, किती नाही कमवायचं, किती द्यायचं भगवंताने दिलेले आपल्या भावजडी. मग त्यातलंच तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, तुमचं नाही सगळं तुम्हाला देत आहे भगवंताना घ्या. भगवंताना जर आपण दिलं तर भगवंताना आनंद होतो. दिले त्यांचं त्यांना परत द्यायचं आहे. आणि परत दिल्यावर भगवंत काय ठेवून घेत नाही. भगवंत कुणाचे उपकार आपल्यावरती ठेवून घेत नाहीत. तुझे उपकार डोक्यावर घ्यायला ठेवून दो. तू 1 पाऊल टाकला असतं मी 2 पाऊल टाक. तुम्ही थोडं दिलं तर बघा, तुम्ही 4 फळं दिली असतील, लहान मुलं असतील 4 फळच बसते. 4 फळं दिली असतील तर तुझी टोपली मोठी मोठी टोपली रत्नावर भरून टाकली भगवंताने. म्हणून आपल्याकडे जी काय आहे ते सगळं भगवंतांना आपण काय केलं पाहिजे, दिलं पाहिजे.
आणि काहीच द्यायची इच्छा नसेल तर कमीत कमी मन तर दिलं पाहिजे. इतरांना मन देण्यापेक्षा भगवंतांना मन दिलं पाहिजे. मेरा मन क्यों तुम इच्छा आहे असं म्हणायचं नाही भगवंतांना. भगवंता माझं मन तुमच्यासाठीच आहे म्हणायचं की तुम्हीच घ्या. तर भगवंतांना मन दिलं पाहिजे, बाकी कोणाला मन दिलं नाही. जर भगवंतांना मन दिलं तर आपला उद्धार होऊ शकतो. तर दुष्ट लोक काय म्हणतात, एक व्यक्ती मुलगा होता नास्तिकवादी, म्हणला हे देव बिव आपण काय मानत नाही म्हणला. मग काय म्हणतो म्हणा, मी भूताला मानतोय म्हणा. माझा भूतावर विश्वास आहे, देवावर विश्वास नाही. कुणावर विश्वास आहे? भूतावर विश्वास आहे. कारण भूत झपाटते, भूत झपाटते म्हणून त्याला वाटतं की भूत खरं आहे. पण साधू संत भगवंताचं वर्णन करतात, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. भगवंताचे वर्णन करतात. आता रसिक भक्त आहेत तसे भगवंताचं वर्णन करतात. एकदा भगवंताची गोडी कोणाला लागली तर ते भगवंत कधी त्याला सोडत नाहीत. सगळ्यात मोठे भूत भगवंत आहेत. एकदा नामदेवांची परीक्षा घेण्यासाठी काय झालं, नामदेव चंद्रभागेतून पाणी आणण्यासाठी गेले होते. आणि पाणी आणायला गेल्यानंतर ना एक भलं मोठं भूत प्रकट झालं. आणि नामदेवांच्या समोर मोठ्या हसा आपल्या समोर जर प्रकट झालं भूत तर आपण काय कराल? विचार करावा, काय करावा, काय अवस्था होईल आपली. तर नामदेवांच्या समोर भूत प्रकट झालं आणि नामदेव म्हणाले, वा भगवंता, लंबोदर भगवंता, तुम्ही लंबोदर आहात, लांबडी आहात नाही का, उंच गेलेला आहात. आणि लंबोदर भगवंता तुम्हाला माझा साष्टांग दंडवत प्रणाम. आणि दंडवत प्रणाम मारला भूताला. आणि भूत गेले निघून भूताच्या जागी भगवंत प्रकट झाले. तर भगवंत सर्वत्र आहे. भगवंत कधी कधी परीक्षा घेतात आपल्या भक्तांची. तर भूतामध्ये सर्वश्रेष्ठ भूत तर भगवंत आहे. भूत झपाटतात, भगवंत झपाटतात. भगवंत झपटत आहेत, पण जे भगवंतावरती खूप प्रेम करतात त्यांचे भगवंत काय म्हणतात, ऋणी बनतात. भगवंत ऋणी बनतात. रास पंचमाध्यायामध्ये भगवंत गोपीना म्हणतात, हे गोपीनं मी तुम्हाला काय देऊ शकतो, काय पाहिजे ते मागा, पण मला असं वाटतं माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही. भगवत धाम मागावं तर तुम्हाला नको आहे. मुक्तीचा प्रश्न येतात, मुक्तीकडे बघत नाहीत गोपी. काय देऊ शकतो तुम्हाला? भगवंत काहीच नको. तर भगवंतांना असं फील होतं की गोपींचे एवढे उपकार आहेत माझ्यावरती, एवढे उपकार आहेत, मी गोपींना काहीच देऊ शकत नाही. मी गोपींच्या शाश्वत काळासाठी ऋणी आहे. हे गोपींनी मला घेऊन कुठेही विका तुम्ही. आणि मोठी ब्रह्मांडाचे नायक आहे, ज्यांच्या शास्त्रातून अनंत कोटी ब्रह्मांड मोजू शकत नाही एवढे ब्रह्मांड बाहेर पडतात. रोमातून ब्रह्मांड बाहेर पडतात. ते भगवंत म्हणतात की मी तुमच्या समोर काय आहे, मी तुमचा सेवक आहे, मी तुमचा नोकर आहे, मला कुठेही नेऊन विकात नाही. का? कारण गोपीने तेवढं प्रेम केलेलं आहे. अहेतुकी अप्रतिहता निस्वार्थ भावनेनं गोपीने काय केलेलं आहे, भगवंतावरती प्रेम केलेलं आहे. आणि जो व्यक्ती गोपींच्या सारखं भगवंतावरती प्रेम करतो, यशोदा मैयासारखं भगवंतावरती प्रेम करतो, नंद बाबासारखं भगवंतावरती प्रेम करतो, गोप बालकांसारखं भगवंतावरती प्रेम करतो, भगवंताचे काय म्हणतात, ऋणी बनतात. आणि भगवंत अशा लीला खेळण्यासाठीच भगवंत प्रकट झालेले आहेत. जनाबाईला काय करायचे, दळू लागायचे. पहिल्यांदा काय झाले, ज्यावेळेस जनाबाई सत्संगामध्ये मग्न होती आणि तिला लक्षातच राहिले नाही कपडे धुवायचे, कथा कीर्तनामध्ये मग्न राहिली आणि कपडे धुवायची सेवा होती. आणि त्याच्यासोबत भरपूर सेवा होती तिला, सगळ्या सेवा पेंडिंग होत्या, सगळ्या सेवा राहिलेल्या होत्या, सेवा पूर्ण झालेल्याच नव्हत्या. कथा कीर्तनामध्ये मग्न, आता कपडे धुवायचे, हे करायचं ते करायचं, भरपूर गोष्टी बाकी होत्या. आणि जनाबाई काय करते, चंद्रभागेवरती जाऊन कपडे धुवत आहे. कपडे धुवत असताना तेवढ्यात एक वृद्ध स्त्री आली आणि जण घरामध्ये भांडी बसून पडले, स्वयंपाक करायचा, अजून भरपूर काम आहे, पत्र्या काढायचे, जा तिकडचे कामं करते, कपडे धुवून मिळायचे. आणि जनाबाई भाव स्तरावरती होती, ठीक आहे कपडे धुवू, आणि ती गेली. तर त्या म्हाताऱ्या स्त्रीने कपडे धुतली,
स्वच्छ कपडे धुतली, सुकवली, घडी घातली, व्यवस्थित घडी घालून नेऊन दिली. दुसऱ्या दिवशी नामदेव महाराजांनी कपडे घातली आणि कपड्यामधून दिव्य सुगंध, भगवंताच्या अंगाचा दिव्य सुगंध त्या कपड्याला लागलेला आहे. भगवंत त्या वृद्ध स्त्रीचं रूप घेऊन आलेले आहे आणि जनीन मध्ये छान मी ही सेवा करतो. आणि भगवंताने सगळ्या भक्तांचे कपडे धुतले. कोण कपडे धुते? आम्ही कुठे ब्रह्मांड नाही, आपल्या भक्ताचे कपडे धुत आहे. चैतन्य महाप्रभू सुद्धा स्वतः आपल्या भक्ताचे कपडे घडी घालायचे, सुकवायचे आणि त्या भक्ताला द्यायचे. तेच भगवंत आहे. आणि जनीला बोलून घेतात, जना कपडे कोण धुतले? आले हसायला होते. काल एक वृद्ध स्त्री आली, ती माताजी आली होती आणि मला खूप सेवा बाकी होती म्हणून मी तिला दिले. नामदेव महाराज हसतात. हे म्हणे ती म्हातारी स्त्री होती, पांडुरंग होते, भगवान श्रीकृष्ण होते साक्षात आणि त्यांच्या अंगाचा सुगंध आहे. बघ सगळ्या कपड्या, जेवढ्या लोकांचे कपडे दिले सगळ्या कपड्यांना काय भगवंताचा सुगंध आहे दिव्य. आणि तू भगवंताने सेवा लावलीस. आणि मग जनावराला खूप राग येतो. पहिला वाईट वाटते मी भगवंताने सेवा लावली म्हणून. आणि मग जाते पांडुरंगाच्या दर्शनाला आणि तिथून भांडणं करते पांडुरंगासाठी. कोणा सांगा भांडणं काढली? भगवंत सोबत. माझ्यासोबत कपट करायचं पहिला सांगतो. काय म्हणाले? माझ्यासोबत कपट करायचं नाही. लई दर्शन द्यायची, लई सेवा करायची इच्छा आहे ना, हाय असं यायचं. लई सेवा करायची, हाय असं यायचं ना, हाय अशी सेवा करायची. हे जो रूप घे, ते जो रूप घे, असं नाटकबाजी करायचं माझ्यासमोर. नंतर काय करेन? काठीने पडून काढेन. प्रेम आहे तेवढं. थोडं प्रेमाचा भूकेला म्हणले, तेवढं प्रेम आहे. बघून म्हणायची जशी आपली आज्ञा जी प्रभूजी किंवा जी माता. आणि तिथून पुढे भगवंतांनी जेवढ्या वेळेस जनाबाईला मदत केली आहे या रूपामध्ये मदत केली. दळू लागले, गाईच्या शेणापासून शेणकुट किंवा गवऱ्या थापू लागले, सगळी कामं करू लागायची. पण कसं? रूप बदलून नाही, हाय त्या रूपामध्ये यायचं, हाय त्या रूपामध्ये सेवा करायची. थोडं प्रेमाचा भूक्याला. तर अशा लीला करण्यासाठी भगवंत प्रकट झाले. दुष्टांना मारणं हा भगवंताचा काय दुय्यम उद्देश आहे. नाही तो दोघांना फक्त असं डाव्या कळलं नाही, असं मारलं. धड कुठं उडून गेलं तेव्हा कळलं नाही काय. बाकीचे पळून गेले. कंसाला एक असा ठोसायला, एकच असं मारलं. 10,000 असणार कंस गायब. बकासुराला अशी चोच, वरली चोच वर, खाल्ली चोच खाली, असं उभा फाटून टाकला आणि दिली फेकून. काही शस्त्र नाही, अस्त्र नाही, काय नाही, काय नाही. जसं लहान मुलं गवताचं पात असं चिरतं ना, तसं त्या बकासुराला चिरून टाकलं. आगासुराच्या मुखामध्ये गेले आणि आपलं रूप मोठं 11 विकार रूप केलं आणि जसा फुगा फुटतोय ना तसा आगासूर फुटला. तरी भगवंत असे पुतना मावशीला उलटा मारून टाकले. धेनुकासुराला असं जसं आपण कोकण फिरवतो ना तसं त्या काढवाच्या पायात धरून फिरून फिरून फेकून दिलं. धरून फेकलं असं नाही. वत्सासुराचा वध. वत्सासुराने पाठीमागचे 2 पाय पकडले, असे गोल 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 फिरवले आणि दिली फेकून. तिथं जण नाही. सगळे मारे गोहत्या केलास, आता गोहत्यातून मुक्त हो. गोवर्धनच्या पायथ्याशी लीला घडलेली आहे. ठीक आहे म्हणे, काय करायला लागेल? गंगेमध्ये स्नान केलं पाहिजे. आता गंगा आहे कुठून? ते वृंदावनमध्ये, गंगा हस्तिनापूरमध्ये. ठीक आहे म्हणे, गंगा प्रकट हो. लगेच गंगा प्रकट झाली. तिला मानसिक गंगा म्हणतात. आजही आहे गोवर्धनमध्ये. आणि सगळ्या गोपाने सगळ्यांनी तिथं स्नान केलं काय मानसिक गंगेमध्ये. तरी असे भगवंत आहे. केशी घाट वंशी वाट 12 कान जहास वरीला कैलो श्रीनंदोनंदन. अशा दिव्य लीला खेळण्यासाठी भगवान प्रकट झाले. आणि केशी राक्षसाच्या तोंडामध्ये काय केले? असा हात दिले. केशी कोणता? घोड्याचं रूप धारण करतो, घोडं चावतो. आणि भगवंतांना चावण्यासाठी आल्यानंतर भगवंतांनी काय केलं? आपला डावा हात असं त्या घोड्याच्या तोंडात दिला. आणि हात, भगवंताचा हात कसा होता? करकमळ म्हणतो आपण त्याला. पण त्या घोड्यासाठी लोखंडाचा तापलेला रॉड कसा असतो ना, लाल बुंद,
ते लोहाराच्या भाट्या हिजा घालतो बघा, ते कसं लाल 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 होतं. तसा त्या केशी दैत्याला वाटला आणि ते दैत्य जागेवर मरून पडला. कुठलीही शस्त्रे घेतले नाही, कुठलेही अस्त्र घेतले नाही. कुणाला तोंडामध्ये हात घातलेले, कुणाला तोंडामध्ये एंट्री केलेले आहे, कुणाला गवताचं पात फाट्यासारखं फाडून टाकलेलं आहे. अग्गासूर, बक्कासूर सगळे असुरच असुर आहे. धेनुकासूर, अरिष्टासूर आणि वेगवेगळे असुर. कंस मामा रोज खेळणं पाठवायचे भाच्याला खेळण्यासाठी. दररोज रोज खेळणं असायचं. आणि लहान मुलांचं काम काय, खेळणं मोडून टाकणं. तसं भाच्याचं काम होतं, मामाने खेळणं पाठवलं की मोडून टाकायचं. दिलं खेळण्यासाठी बघून त्याला नाही. मामा खेळणं पाठवलं, भाच्यानं मोडलं. मामाने खेळणं पाठवलं, भाच्यानं मोडलं. मामाने खेळणं पाठवलं, भाच्यानं मोडून टाकलं. चारों पौष्टिक एक एक ठोशेल सगळ्यांना मोडून टाकलं. कोणाला ठेवलं नाही. कोल्यापीठ हाती शिकून धरून पडले, अशी कोण करून फिरवलं त्याला. आणि एक ढोसा दिला, खाली पडलं. आणि छोटेसे 10-11 वर्षाचे बालक आहे, ते दात उपसून त्याला मारून टाकले. तरी भगवंत आहेत, अनंत शक्तीचे मालक आहेत. आणि असे भगवंत फक्त लीला खेळण्यासाठी आणि अशा दिव्य लीलाद्वारे सर्व जीवांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भगवंत प्रकट होतात. आणि आजच्याच दिवशी भगवंत चंद्रवंशामध्ये यदुकुळामध्ये रात्रीच्या 12 वाजता अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रावरती प्रकट झाले आणि सर्व भक्तांना आनंद देण्यासाठी प्रकट झाले. रोहिणी नक्षत्र अभिजित मुहूर्त आहे आणि रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि भगवंत प्रकट झाले आहे. आणि आजच्या दिवशी बरोबर बुधवारचा दिवस होता, अष्टमीची रात्र, श्रावण महिना आहे. तर अशा दिवशी भगवंत प्रकट झाले आणि सर्वांना आनंद दिले. तर भगवंताचं नाव आहे आनंद घन. आणि ज्यावेळेस भगवंत प्रकट होतात त्या सर्वांना आनंद होतो. आनंद आनंदकडे इकडे तिकडे चोरीकडे सगळीकडे आनंदच आनंद. म्हणून ब्रजवासी ब्रजगीत गातात, नंद घेरा आनंद भयो घरी नंद के घर आनंद भयो. तर ज्यावेळेस भगवंत गोकुळामध्ये प्रकट झाले त्यावेळेस तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे आपल्या अभंगाद्वारे. कोणाला आठवतं का अभंग तो? गोकुळामध्ये. आणि याचं वर्णन तुकाराम महाराज करतात. गोकुळीच्या सभा, गोकुळामध्ये एवढं सुख झालेलं आहे प्रत्येकाला की त्याचं वर्णन मी शब्दामध्ये करू शकत नाही, लिहू शकत नाही. एवढं काय झालेलं आहे की वर्णन आहे. एवढं सुख सर्वांना प्राप्त झालेलं आहे. आणि सर्वांनी काय केलेलं आहे, गुढ्या उभा केल्या आहेत. गुढ्या, गुढीपाडव्याला आपण गुढी उभा करतो ना, तसं नंद भवनामध्ये आज किंवा संपूर्ण ब्रज मध्ये गुढ्या उभा केलेल्या आहेत. नारळाचे तोरण बांधलेले आहेत, आंब्याचे तोरण बांधलेले आहेत. गुढीया तोरणे करती कथा गाती गाणी, वेगळे गीत गात आहेत, आनंदाचं आस्वादन घेत आहेत बाळकृष्ण नंदा घरी. तर असे भगवंत आजच्या दिवशी प्रकट झाले. तर आज आपलं खूप मोठं सौभाग्य आहे. संपूर्ण जगभरामध्ये आज श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा केला जात आहे. आणि विशेष करून आज आपल्या इथे हे आपण काय करत आहोत, कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव. छोट्या प्रमाणामध्ये पण महामहोत्सव आहे. कारण आनंदच, कृष्ण कसे महान आहेत आणि त्यांचा उत्सवही कसा असतो, महान असतो. भगवंत संबंधित प्रत्येक गोष्ट जशी मधुर आहे तसं भगवंत महान आहेत, त्यांचे भक्तही महान आहेत आणि त्यांचा उत्सवही महान आहे. म्हणून महामहोत्सव मध्ये. तर आपण सर्वजण भगवंताच्या प्राकट्या दिवशी भगवंतांना भेटण्यासाठी आलेला आहात, भगवंताच्या दर्शनासाठी आलेला आहात. तर आता भगवंत सुंदर दर्शन होईल. भगवंताला 56 भोग नैवेद्य दाखवलेला आहे, त्याचंही दर्शन होईल. सोबत कीर्तन चालत राहील. त्याच्यानंतर हे 12 वाजेपर्यंत कीर्तन आहे. आता कथा संपेल, कथा संपल्यानंतर कीर्तन, डान्सिंग कीर्तन, डान्स करू शकता, भगवंताच्या दारामध्ये नाचू शकता. तुकाराम महाराज म्हणतात की आता सर्व व्हावे हाची निर्धार, न करी विचार अनेकाशी. निर्लज्ज होऊन नाचेल तुझ्या अंगणी म्हणतात. भगवंता तुझ्या अंगणामध्ये निर्लज्ज होऊन नाचेल. लाज घालायची गरज नाही भगवंत समोर लाजण्यासाठी. भगवंत समोर नाचण्यासाठी लाज घालायची गरज नाही. तर खूप भगवंत प्रकट झाल्यात म्हणजे एक उत्सव आहे ना. श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव आहे का, महोत्सव आहे, महोत्सव आहे.
महामहोत्सव आहे. महोत्सव आणि महामहोत्सव. महामहोत्सव म्हणजे आनंदाचा आनंद, उत्साहाचा उत्साह. आणि आपण असं उभा आहे मग कसा असतंय बघत. तुमच्यात उत्साह आहे का? उत्साही म्हणून बिंदास असतो. बंदा हे बिंदा असतं नाही का. उत्साहामध्ये चेहऱ्यावरती हास्य असेल तर उत्साह, आणि चेहऱ्यावरती 12 वाजले असले तर 12 वाजता भगवान प्रकट होणार. त्यामुळे चेहऱ्यावरती 12 वाजू नका, चेहऱ्यावरती हास्य प्रकट करा नाही काय. चेहऱ्यावरती 12 वाजले भगवान मध्ये अजून टाइम वाटतो, टायमासाठी प्रकट होतील तुमच्या चेहऱ्यावरती 12 वाजले. खरा आनंद आहे कीर्तनामध्ये. आणि महाप्रभूंनी स्वतः येऊन काय केले. महाप्रभूंनी आज सकाळी गुरु महाराज सांगत होते की महाप्रभू जन्माष्टमी साजरी केली आणि कीर्तन केलं. कृष्ण 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 आहे, कृष्ण 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 आहे, कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाही राम राघव राम राघव राम राघव रक्षामा. कृष्ण 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 आहे, राम राघव राम राघव राम राघव रक्षामा. कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाही अशा पद्धतीने स्वतः भगवंताच्या नावाचा म्हणजे स्वतःच्या नावाचा जयघोष केला आणि सर्वत्र कीर्तन केलं आणि सांगितलं पृथ्वी ते अतिजतनगराजे ग्राम सर्वत्र प्रचार होईल मोरनाम. आणि आपले नित्य शुद्ध पार्षद आपले खास सवंगडी श्रीकृपाल यांना पाठवलं. म्हणजे जावा, मी फक्त भारतात प्रचार केलेला आहे, तुम्ही संपूर्ण जगभरामध्ये प्रचार करा. आणि श्रीकृपाला संपूर्ण जगभर प्रचार केला आणि श्रीकृपालाच्या कृपेनं आज संपूर्ण जगभरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ही सगळी कृपा आहे फक्त श्रीकृपालाची. यदि कृपा न होते तवे की होते. पण भगवान आज प्रकट झाले आणि श्रीकृपात उद्या आनंद उत्सव दिवशी प्रकट झाले. तर उद्या आपण श्रीकृपांचे आविर्भाव दिवस साजरा करणार आहोत. तर आज जेवढ्या उत्साहानं आनंदाने आपण भगवंतासाठी आनंद व्यक्त केला तेवढाच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त श्रीकृपासाठी आपण काय करायचं, आनंद व्यक्त करायचा. यदि कृपा न होते तर आज आपण इथं नसतोच. कृपा झाली नसते तर आपण आलो नसतो, कुठे गेला असतो माहित नाही का. तर प्रभूंची खूप मोठी कृपा आहे संपूर्ण जगावरती. बऱ्याच लोकांना जगद्गुरूची पदवी दिली जाते पण ती बोगस पदवी आहे. संपूर्ण जगाचे खरे गुरु किंवा संपूर्ण जगाचं कल्याण करायचं कार्य श्रीकृपालांनी केलेलं आहे. खरे वास्तविक जगद्गुरु श्रीकृपाल आहे. आजपर्यंत एकही व्यक्ती संपूर्ण जगभरामध्ये जाऊन कृष्ण भावनेचा प्रचार नाही केला, कोणीही गीता भागवताचा प्रचार नाही केला, फक्त श्रीकृपालाने केला. जगाच्या पाठीवर सगळ्यांना कोण कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा बघितलेलं नाहीये. ज्याला देखो तारक हो कृष्ण उपदेश. महाप्रभूचा हा आदेश होता, तो जसा आहे तसा पालन केला. प्रत्येकाला गीता भागवत दिलं, प्रत्येकाला गीता भागवताचं ज्ञान दिलं. आणि कृपालाने बघितले की यांची बुद्धी चांगला नाही. कृपालाने काय केलं, कीर्तन केलं, जोरदार कीर्तन. आणि सगळं हेप्पीनं नाचवलं. सगळे हेप्पी काय म्हणले, मग आपण कसे बनणार, हॅप्पी बनणार का नाही बनणार, का चेहऱ्यावरती 12 वाजणार. आपण पण हॅप्पी बनलं पाहिजे. खूप उत्साहानं काय करायचं कृपालाने शिकवून दिले आहे. उत्सवा दिवशी उत्साह पाहिजे आपल्यामध्ये. आणि आज तर उत्सव नाही, महोत्सव नाही, महामहोत्सव आहे. तर आपण उत्साहामध्ये आपण आता काय करायचं, कीर्तन करायचं. आणि आता भगवंत आपल्याला दर्शन देतील, आठाही देतील आणि 12 वाजता विशेष दर्शन देतील. आणि 12 वाजता भगवंताची महाआरती असेल आणि महाकीर्तनी असेल. आणि त्याच्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद ही असेल. हरि बोल. श्रीमद भागवतम की जन्माष्टमी महामहोत्सव की श्री प्रभुपाद की आज के आनंद की